घरट्याच्या मोहात पंख मिटू नये कधी, पाखरास फुलांचे प्रेम वाटू नये कधी, सुटले हे घर जरी दिशा भेटेल आपसुक, घरट्यात आभाळाची कशी मिटेल ही भूक, मशालीत पेटलेल्या वाटे काळोखही खोटा, काजव्याला काय भय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. या गावाशी आमचे देखील ऋणानुबंध आहेतच की. केमिकल फॅक्टरी उभारून रोजगार निर्माण करायचं आणि या मातीचं ऋण फेडायचं एवढाच माझा प्रामाणिक हेतू आहे. माझं काही चुकतंय का? नाही साहेब. मग समजवा ना, समजवा सुधाकर रावांना, गावकऱ्यांना समजवा. नाही म्हणजे प्रत्येक प्रश्न असा हमरी तुमरीवरती येऊन सुटत नाही. त्याला काय होणार आहे? खरंय साहेब. बरोबर बोलतो ना मी? होय साहेब. हा बोल संजय. अहो सगळा घोटाळा झाला साहेब. काय झालं? अहो तुमच्या बाचीनं आगाऊपणा करून ठेवलाय. अहो मला असं कळलं, अपर्णा पोलीस स्टेशन मध्ये गेली होती. तिनं समीर निर्दोष असल्याचं सांगितलंय. हो, मी केस मागे घेतली आहे. अहो ती चक्क तुमच्या विरोधात गेली. मामानं खोटी केस टाकली होती असं तिनं सांगितलं पोलिसांना. काय? अहो तेच म्हणतोय मी. आता हे चक्क सुधाकर रावांना पण कळलंय. आता ते आणि त्यांची माणसं गावभर तुमच्या नावानं बोंबलत फिरतील. म्हणजे माणुसकी दाखवून तुम्ही समीरला सोडवलं असं जे श्रेय तुम्हाला घ्यायचं होतं ते आता गेलं उकिरड्यात. आता गाववाले तुमच्या नावानंच बोट मोडण्याची शक्यता जास्त वाढली. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. मग आता काय करायचं साहेब? ठीक आहे, मी विचार करतो. तू मला ताबडतोब भेट. ठीक आहे. बाबांकडे काय काम काढलात? सहज आले होते गावात. तेव्हा एका दोघांकडनं कळलं की तुमच्या बाबांना या गावाविषयी बरीच माहिती आहे. खूप जुने आहेत ते इथले. आणि मला ही समाजशास्त्राची, इतिहासाची खूप आवड. म्हणून म्हटलं अशा माणसाला भेटायला हवं, गप्पा मारायला हव्यात त्यांच्याशी. बाबा बहुतेक सोनगावच्या शेतात गेले असतील. आधी सांगितलं असतं तर ते थांबले असते. सकाळी भेटले होते ते, तेव्हा त्यांनीच घरी यायला सांगितलं. तुम्ही एकट्याच फिरता? हो. का ग? नाही, सहजच विचारलं. मुलगी आहे म्हणून? तसं नसतं ना गावात. एकटी मुलगी फिरतेय. तुमच्या गावात काही धोका वगैरे नाही ना? बिलकुल नाही. आमचं गाव फारच चांगलं आणि शांत आहे. हे ऐकूनच मी इथे आले. मागच्या निवडणुकीत काहीतरी गडबड झाल्याचं ऐकलं. झाली, पण फार नाही. गावाला तसं हे सगळं नवीनच होतं अशी लोक म्हणतात. पूर्वी गावच्या निवडणुकांमध्ये शिवीगाळ, भांडणं हे सगळं कधीच झालं नव्हतं. मग अचानक काय झालं? गावात गडतट पडले की काय? विश्वासराव म्हणून एक गृहस्थ गावात आले होते. कारखाना काढायला, पण गावच्या राजकारणातच घुसले. मग
मला वाटतं त्यांच्यामुळेच गावची एकी बिघडली. त्यांनीच गावात भांडणं लावायला सुरुवात केली. वाईटच दिसतोय हा माणूस. बाबांचे फार चांगले संबंध आहेत हा त्यांच्याशी. ते म्हणतात माणूस फार चांगला आहे, पण मला तो माणूस कधीच आवडला नाही. आवडला नाही म्हणजे? त्यांना कारखाना काढायचं. रासायनिक खताच्या कारखान्याला गावातून विरोध झाला. अशा वेळी एक व्यापारी माणूस काय करेल? काय करेल? दुसरीकडे जाऊन कारखाना सुरू करेल. मग त्यांनी इथेच सुरू केला कारखाना? नाही नाही, अजून कारखाना सुरू नाही झालेला, पण तो माणूस इथेच कारखाना सुरू करेल. तीर पागड्या डोक्याचा आहे. त्याच्या स्वार्थासाठीच त्याने गावातल्या काही लोकांना हाताशी धरले आणि मग गावात 2 गट पडले. मग मी तर बोलतच बसले तुमच्याशी. तुम्ही या सगळ्या गोष्टी बाबांशीच बोला. मी चहा करते तुमच्यासाठी. नाही, नको. करते ना, तोवर बाबा येतीलच. नाही, खरंच नको. अजून बरंच फिरायचंय मला गावात. पुन्हा येईल बाबांना भेटायला. हॅलो, झाली का हो समीरची सुटका? अहो, तुमचा नवरा काही एवढा मोठा नाही की त्याने आदेश दिला की लगेच सुटका झाली. कायद्याच्या गोष्टी आहेत त्या पद्धतीनेच व्हायला हव्यात. अहो, विश्वासरावांची मुलगी आली होती आपल्या घरी. आपल्या घरी? हो. कशाला? ती म्हणाली की विश्वासरावांचा गैरसमज झाला होता, त्यामुळे त्यांनी केस केली होती. तर आता त्यांना त्यांची चूक उमगली म्हणून त्यांनी केस मागे घेतली. फार लवकर चूक कळली त्यांना. तू काही फार बोलली नाहीस ना त्यांच्याशी? त्याचा विश्वास राहिला आहे तीच माहिती मिळेल. त्याच्या हेतूंविषयी खात्री नाहीये मला. नाही, मी नाही बोलले फार तिच्याशी, पण प्रसादशी मात्र बराच वेळ बोलत होती ती. तशी चांगली आहे हो मुलगी, अगदी तिच्या आईसारखी आहे. तू कधी भेटलीस विश्वासरावांच्या बायकोला? अहो, मी तिला बघितलं ना तेव्हाच मला वाटलं की ती माझ्या शाळेतल्या बालमैत्रिणीसारखी दिसतेय म्हणून विचारलं मी तिला. फार संबंध वाढवू नका. अहो, मी कशाला जाते तिच्या घरी? बर, मला सांगा की समीरची सुटका कधी होईल, काही अंदाज आहे का? माने व्यवस्थित केस हँडल करताय, मला काही काळजी नाही त्याबद्दल. बरं, तुम्ही कधी येताय घरी मग? अरे हो, तेच सांगण्यासाठी फोन केला. सहकाराच्या केसेस 1-2 दिवस चालणार आहेत. मी इथेच थांबतोय. त्यामुळे कामही होतील आणि समीरच्या केसचं फॉलोअपही करता येईल. तुम्ही काळजी घ्या आणि प्रसादला म्हणावं बाहेर कुठे जाऊ नको, गावातच थांब. हो हो, सांगते मी. तुम्ही सुद्धा काळजी घ्या हो. आम्हाला कोण खात आहे? चला ठेवा आता. हो. कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. काय ग, कसला विचार करतेस? आणि अशी का उभी? बाबा, हा? एका चुकीची कबुली द्यायची होती. चुकीची कबुली? बोल, कसली? मी आज एका अनोळख्या मुलीशी जरा जास्तच बोलले. अगं, पण भेटली कुठे ती? इथेच आली होती. तुम्हाला भेटायचं म्हणून थांबली होती. तिच्याशी बोलत बसले आणि जेव्हा गावावर विषय आला तेव्हा मी माझ्या नकळत खूप काही बोलून गेले. अगं, मग त्यात काय झालं? पण काय, ती मला का भेटायला आली होती?
तिला गावचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. कुणीतरी तुमचं नाव सुचवलं, पण ती तर बोलत होती तुम्हीच तिला घरी बोलावलं. कुणी मी? हा, अगं ती विश्वासराव धर्माधिकारींची मुलगी असावरी. काय काय झालं? बाबा, माझी चूक आता छोटी नाही राहिलेली. मी फार मोठी चूक करून बसलीये. अगं पण काय बोललीस ते तरी सांग. गावात 2 गट झाले, त्याला विश्वासराव कसे कारणीभूत आहेत पासून तो माणूस मला आवडत नाही इथपर्यंत मी बरंच काही बोलले. अगं तुला मी कालच सांगितलं होतं ना ग की बोलताना विवेक सोडायचं नाही. अगं काय वाटलं असेल त्या पोरीला? हा, कुणीतरी आपल्या वडिलांविषयी आपल्या तोंडावर वाईट बोलते ते. पण काय ग, एवढं बोललीस तरीही तिने तुला ओळख दिली नाही. नाही, पोरगी एकदम पक्की दिसते. हा बाबा, चुकलं माझं. आजपासून कामाव्यतिरिक्त कुठेही काहीही बोलणार नाही. बाबा, तिने सर्व काही तिच्या वडिलांना सांगितलं तर? तोच विचार करतोय मी. पण ती सांगेल असं वाटत नाही. ज्या अर्थी वडिलाविषयी इतकं वाईट ऐकूनही तिनं ओळख दिली नाही, त्या अर्थी ती तुला पुन्हा बोलतं करायला येईल. हे बघ, पुन्हा आली ना तर तू तिची माफी मागून टाक. हो बाबा, मला माफ करा. तुम्हाला खरंच अडचणीत आणलंय मी. गौरी, अगं मी तुझ्यावर रागवूच शकत नाही. पण जरा संयमानं वागायला शिक. अगं आता रडून का उपयोग? आता जे काय होईल त्याला सामोरी जायचं. मुलींना विश्वासरावांनी सगळं सांगितलं तर ते सरळ सरळ माझ्याशी बोलतील का मनात राग धरून ठेवतील? ठीक आहे, आता मी स्वतःहूनच त्यांची माफी मागतो. अगं नको बेटा, नको ना, रडायचं नाही. नाही म्हणतो ना, नाही. कप कप कप. या अपर्णाने गोंधळ घातलाय. केस मागे घेतलेली असताना पोलिसांमध्ये जाऊन जबाब नोंदवण्याची काहीच गरज नव्हती. मलाही तेच म्हणायचं. आता या प्रकरणाची चर्चा गावभर रंगते. मी इथं स्वतःचा मोठेपणा सिद्ध करू पाहतोय. माझी प्रतिमा, माझी स्वच्छ प्रतिमा कशी उभी राहील हे बघतोय. ही नाही तरी तुम्ही समीरच्या बाबतीत माणुसकीने वागलात हे सिद्ध झालेलं आहेच. अरे पण काय महत्व राहिलं? समीर जर निर्दोषच आहे तर माणुसकी दाखवण्याचा अर्थ काय राहिला? तेही खरं आहे. चला जाऊ द्या, आता झालं ते झालं. आता पुढं काय? पुढे हा सुधाकर रावांचा भाऊ अनंतराव यांच्याबद्दल माझ्या कानावरती बरं झालंय. कितपत धोकादायक माणूस आहे. तसं म्हटलं तर सरळ असला तर सूत, नाही तर भूत या प्रकारात मोडणारा माणूस. सुधाकर रावांच्या बाबतीत तसं नाही. सुधाकर राव राजकारणात डोक्याचा वापर करतात. लोकांच्या भावनेला हात घालून समाजकारण करतात. पण अनंतराव नाही पटलं तर समोरच्या बकोटीलाच हात घालतो. तुम्ही त्याच्या वाटेला न गेलेलंच बरं. त्यांचाही कारखान्याला विरोध आहे, म्हणजे त्यांचाही बंदोबस्त करावा लागणार. म्हणजे नाही, तू ज्या पद्धतीने त्यांचं स्वभाव वर्णन केलंस ना, त्यावरनं हा माणूस सरळ मार्गी नक्कीच नाही. त्यांचं एखादं प्रकरण काढून त्यांना गोत्यात आणता येईल.
असं काही तुझ्या कानावरती आहे? हा, तसं एक प्रकरण माहीत आहे मला. माग एकदा यानं सहकारी पतपेढीमधून परदेशी गुरुजींच्या नावानं 20 लाखाचं कर्ज काढलं. पैसे वापरले मात्र यानंच. आजवर त्या कर्जाची परतफेड नाही. हप्ते आहे तसेच. म्हणजे माझ्या कानावरती जे आलं ते खरंच आहे, कन्फर्म करत होतो. आणि आजही पठ्ठ्या पतपेढीत कर्ज मागायला गेला होता आणि कर्ज नाकारण्यात आलं. एक काम कर संजय, उद्या परदेशी गुरुजी आणखीन पतपेढीचे चेअरमन दोघांनाही बोलवून घे. ठीक आहे. कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. हॅलो. काका मीच बोलतोय. काका बाबांच्या कुठल्याशा लोन विषयी गावात चर्चा ऐकायला येते. नाही, त्याच्यावर कुठलंही लोन नाही. काका अजून एक सांगायचं होतं. ती विश्वासरावांची मुलगी आहे ना, आसावरे, ती येऊन गेली. म्हणत होती हे सगळं जे काही घडलं हे सगळं गैरसमजातून घडलं म्हणून. तुझ्या काकूनं सांगितलं मलाही, पण तू फार विश्वास ठेवू नको त्याच्यावर. काका मला काय वाटतं, तुम्ही विश्वासरावांना एक फोन करून टाका ना. नाही म्हणजे त्यांनी दाखवलेल्या चांगुलपणाबद्दल तो आदर सुद्धा होईल आणि तिथे नेमकं काय घडतंय याची कल्पना पण तुम्हाला येईल ना. तुलाही राजकारण कळायला लागलं. ठीक आहे, करतो फोन. काका अजून एक सांगायचं होतं. बोल. मी माने काकांशी बोललो. ते म्हणाले की ती विश्वासरावांची भाची आहे ना अपर्णा, तिने पॉझिटिव्ह जबाब दिला म्हणून. हो, त्यांनी मलाही कळवलंय. काका माझं काय म्हणणं आहे, तुम्ही पण जरा तिकडे लक्ष द्या ना. नाही म्हणजे जर काही मेक असेल तिथे तर वेळीच तुमच्या लक्षात येईल ना. घेतो सगळे 100% तपासून घेतो. बरं, मंत्र्यांचा फोन गेल्यामुळे पोलीस स्टेशनचं 100% सहकार्य मिळतंय बरं. ओके, ठेवू काका. नाही, ठेवण्याआधी गावातली जी काही चर्चा आहे म्हणालास त्याचा कानोसा घेत राहा. हो काका, ठेवतो. ठीक. कशासाठी बोलवलं याची कल्पना आलीच असेल. हो, कानावर आले माझ्या. पतपेढीतल्या कर्जाविषयी तुम्हाला बोलायचं आहे का? मग बोलायचं काय त्याच्यात. लवकरात लवकर कर्ज फेडून टाका, मुदत संपली आहे. अहो पण एवढं मोठं कर्ज, त्याचं ते व्याज कसं शक्य आहे हो? याचा विचार कर्ज घेताना करायचा होता गुरुजी. पहिला प्रश्न तर हा येतो का एवढं मोठं कर्ज तुम्हाला मंजूर झालंच कसं? खरं सांगू तुम्हाला संजय भाऊ, अहो हे कर्ज मी माझ्यासाठी घेतलं नाही हो, हे मी अनंतरावांसाठी घेतलंय. आनंदरावाचं काय, त्याची परिस्थिती नाही. एवढा मोठा बडेजाव मिरवतात, 20 लाखाचं कर्ज थकवलंय. अहो त्यांच्या पायी आम्ही छोट्या शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकत नाही आज. भाऊ माझ्यावर विश्वास ठेवा हो. अनंतराव भेटले ना की मी त्यांना ताबडतोब कर्ज फेडायला सांगतो. अहो ताबडतोब म्हणजे कधी? इतक्या वर्षात त्यांनी कर्ज फेडलं नाही. मला तर हे कर्ज त्यांना बुडवायचं आहे असंच वाटतं. हे लय भारी आहे. म्हणजे एका भावानं सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची आणि दुसऱ्याने दिवाळखोरी जाहीर करायची. भाऊ माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे हो, हे जे काय सध्या माझ्या विरुद्ध चाललंय ते काही दिवसाकरता थांबवा हो. अहो, गुरुजी चुकताय तुम्ही. आपले संबंध चांगले आहेत. कृपा करून एक गोष्ट ध्यानात ठेवा, गुरुजी तुमच्या विरुद्ध आम्ही काहीही करत नाही. आम्हाला फक्त वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. अनंतरावाविरुद्ध आवाज उठवायचा आहे. भाऊ अहो झळ तर मलाच लागणार आहे ना. अहो पण तुम्हाला झळ लागू द्यायची नाही. आम्ही आंदोलन करणार.
पेढीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार, पत्रकार परिषद बोलवणार. तुम्ही कबुली देऊन टाकायची की तुम्ही हे कर्ज अनंतरावा करता घेतलं होतं. म्हणजे आम्ही आमची सगळी ताकद अनंतरावाच्या विरुद्ध वापरू. पण मी काय म्हणतोय, हे इतकं सगळं करण्यापेक्षा अनंतराव आले तर मी त्यांना सांगतो ना, हे ताबडतोब कर्ज फेडून टाका, अगदी व्याजासहित. दोन गोष्टी चुकतायत गुरुजी. स्पष्ट बोलतोय, राग मानून घेऊ नका. एक तर आता शेतीचा हंगाम, अशात ह्या लोकांना कर्ज मिळत नाही. हे खूप मोठं पाप करताय तुम्ही गुरुजी. आणि दुसरा मुद्दा, अनंतरावाला अडकवायची ही संधी आम्ही का सोडायची? म्हणजे यातून काहीच मार्ग निघू शकत नाही? नाईलाज आहे गुरुजी. तुमच्या एकट्यासाठी इतक्या लोकांवर अन्याय नाही करता येणार आम्हाला. लोकांचा पैसा बायकांवर उधळला जातो हे तुम्हाला तरी मान्य आहे का गुरुजी? काय? जिच्यावर हा पैसा उधळला गेलाय ना, तिची साक्ष काढली आहे आम्ही. भाऊ भाऊ, अहो यातून काहीतरी मार्ग काढाव. माझी तुम्हाला अगदी हात जोडून विनंती आहे. गुरुजी, माझा नाईलाज आहे. मार्ग एकच आहे. तुम्ही अनंतरावाच्या नावाची कबुली देऊन त्यातून बाजूला व्हा. नाहीतर मग तुमचं काय होईल ते तुमच्या पांडुरंगालाच माहित. समजा मी इथेच राहायचं ठरवलं, तू गंमत करतेस का? मी गंमत करते की सिरियस आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आधी उत्तर द्या. ओके, तू सिरियस असशील तर माझं उत्तर आहे अविचार. काय आहे इथे? म्हणून असला अविचार करू नये.